हॅलो मित्रांनो, तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी स्वप्नील. बघा, आज आपण सुरुवात करणार आहोत 7th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 1 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. बघा, 6 स्टँडर्डमध्ये पण तुम्ही थोडंसं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनबद्दल समजून घेतलं असेल, पण तरी आपण व्यवस्थित आज समजून घेऊ. बघा, या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. सर्वात आधी शिकायचं आहे आपल्याला अँगल बायसेक्टर, नंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट, नंतर द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल, नंतर द प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड ऑफ अ ट्रायंगल, नंतर कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल, कॉन्ग्रुअन्स ऑफ सेगमेंट, कॉन्ग्रुअन्स ऑफ अँगल, कॉन्ग्रुअन्स ऑफ सर्कल. काही समजलं नसेल तर काही चिंता करू नका, स्टेप बाय स्टेप आपण सर्व गोष्टी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने समजून घेऊ. रट्टा मारूनही आपण मॅथमॅटिक्समध्ये हा खूप पोरं चुकी करतात की पोपटपंची करतात. ठीक आहे, आपल्याला पोपटपंची नाही करायची आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, म्हणजे कसाही प्रश्न असो आपल्याला तो आला पाहिजे. तर सुरुवात करू आपण अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर म्हणजे काय? तुम्हाला अँगल माहिती आहे ना? अँगल माहिती आहे की नाही? बघा, एखाद्या लाईन असेल, आणि या दोघांमध्ये काय असते की अँगल असतो. फॉर एक्झाम्पल 30 डिग्री म्हणतो मी, याला काय म्हणतो आपण? अँगल म्हणतो. आता अँगल बायसेक्टर, बायसेक्ट करणे म्हणजे काय? त्या अँगलला दोन भागात डिवाइड करणे. बायसेक्ट करणे म्हणजे दोन इक्वल, म्हणजे हा जर 30 डिग्री असेल, मी जर याला बायसेक्ट केलं तर काय होणार? 15-15 डिग्रीचे दोन, आहे की नाही? म्हणजे हा 15चा आणि हा 15चा, याला काय म्हणतो आपण? अँगल बायसेक्टर म्हणतो. आता हा अँगल बायसेक्टर कसा आपण ड्रॉ केला पाहिजे, कसा कंपास यूज करून ड्रॉ केला पाहिजे, ठीक आहे ना? डिवायडर किंवा कंपास यूज करून. तर बघा, आपापला कंपास तुम्ही सर्वजण व्यवस्थित हातात घ्या, त्याला पेन्सिल लावा, शार्प करा पेन्सिल, आणि पेन पेपर घेऊन रेडी व्हा. तर फॉर एक्झाम्पल हा एक आपला काय अँगल आहे, आणि हा एक दुसरा अँगल आपला, दुसरा रे, आणि या दोघांमध्ये काय एक अँगल आहे. आता मी काय करतो, मी आपला जा कंपास घेतो. ठीक आहे, हा झाला कंपास. काय करायचं आपल्याला? या पॉइंटवर ठेवायचं आहे. ठीक आहे, एक डिस्टन्स घ्यायचा आहे, अर्ध्यापेक्षा कमी असलं पाहिजे, जास्त मोठं डिस्टन्स नाही, म्हणजे कंप्लीट लांबीच्या अर्ध्यापेक्षा पण कमी. ठीक आहे, डिस्टन्स घेतलं, त्याच्यानंतर आपण काय करू, याला एक इथे कट मारू या एक्सिसवर. ठीक आहे, उचला. आता इथं जे जेवढं तुम्ही अंतर घेतलं आहे ते कमी जास्त करायचं नाही, त्याला उचला, आणि जो दुसरी रे आहे या रेवर कट मारा. मारला, बघा असे दोन कट झाले तयार. आता हा उचला, या जिथे कट मारला तिथे ठेवा. ठीक आहे, तिथे ठेवा, आणि एक असा या दोन अँगलच्या मधोमध एक असा थोडा मोठा कट मारा. मारला, परत उचला. आता त्याची साईज चेंज नाही करायची, डिवायडरची साईज चेंज करायची नाही, कंपासची साईज चेंज करायची नाही. दुसऱ्या कटवर ठेवला, इथने याला उचला, आणि जिथे आपण कट मारला होता ना, परत त्यावर एक असा आडवा कट बघा मारा. ठीक आहे, असा. आता ते क्रॉस झाला असेल, आता तुम्हाला काय करायचं, स्केल घ्यायची आहे, आणि हा पॉइंट पासून एक अशी एक लाईन ड्रॉ करायची आहे की ते मधोमध इथून अशी पास होणार. बघा, याला म्हणतात अँगल बायसेक्टर. आता काय होणार आहे, हा जो अँगल असणार आहे थीटा म्हणून याला, आणि हा दुसरा जो अँगल असेल, म्हणजे जर हा जर 30 डिग्री असेल, हा सुद्धा किती असणार आहे? 30 डिग्री असणार आहे. याला काय म्हणतो आपण? अँगल बायसेक्ट करणे. कसं करणे? अँगल बायसेक्ट करणे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय? परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. आता लाईन सेगमेंट माहिती आहे तुम्हाला? लाईन सेगमेंट ही झाली लाईन सेगमेंट, याला म्हणतो आपण लाईन सेगमेंट. हा पॉइंट असेल ए,
आणि हा पॉईंट असेल बी. आता लाईन सेगमेंट ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं टाईप? परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय? परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री बनला पाहिजे आणि बायसेक्टर म्हणजे बरोबर मधातून त्याचे दोन भाग झाले पाहिजे. ठीक आहे ना. आपण स्केलनं मोजून याचे दोन भाग करू शकतो, पण आपल्याला कशाचा यूज करायचा आहे? कंपासचा यूज करायचा आहे. ठीक आहे. चला तुमचा कंपास तुम्ही सोबत घ्या, मी पण माझा कंपास सोबत घेतो. बघा, ए या पॉइंटवर ठेवा. ए पॉइंटवर ठेवला नंतर हा कंप्लीट बी पर्यंत आहे, तर अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त काय घ्यायचं? अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त घ्यायचा आणि इथे वरती एका ठिकाणी काय करायचं आपल्याला? असा एक कट मारायचा. ठीक आहे. आणि न हलवता एक खाली सुद्धा कट मारायचा असा. आता याला हलवायचं नाही, सेम अंतर ठेवा. याला हलवायचं नाही, सेम अंतर ठेवा आणि जे आपण आधी क्रॉस केले आहे त्या क्रॉसवर परत आणखी कट मारा, म्हणजे असा आणि एक याच्यावर असा. ठीक आहे. आता कंपासला साईडने घ्या. का स्केलनी या दोन पॉइंट मधून जातील अशी एक लाईन ड्रॉ करा. लाईन व्यवस्थित ड्रॉ करा, म्हणजे तुमची ती लाईन व्यवस्थित परपेंडिक्युलर असणार आणि दोन्ही इक्वली डिवाइड असणार आहे. त्याला 90 डिग्री. आणि जर तुम्ही मेजर केला, हा जर 5 सेंटीमीटर असेल तर हा सुद्धा किती असणार आहे? 5 सेंटीमीटरच असणार आहे. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण? परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. ठीक आहे. तर ह्या जे तुम्ही दोन्ही आहेत ना, अँगल बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर, हे तुम्ही 6 स्टँडर्ड मध्ये व्यवस्थित शिकलेस. आता आपल्याला काय करताय? अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. जसं आपण एका अँगलला बायसेक्ट केला, आता ट्रायंगलला किती अँगल असतात? 3 अँगल असतात. तर त्या तिन्ही अँगलला बायसेक्ट करायचं आहे. तिन्ही अँगलला. किती सोपी आहे. बघा, सर्वात काय करू आपण? एक ट्रायंगल घेऊ. हा झाला ट्रायंगल. कंपास घ्या. प्रत्येक पॉइंटला नाव द्या आपण. हा ए पॉइंट असेल, हा बी पॉइंट आणि हा सी. ठीक आहे. आता बघा, जसं आपण अँगल बायसेक्टर केलं की सेम अँगल बायसेक्टर ए पॉइंटवर ठेवायचं. छोटा आणि काय करायचं? कट मारायचं. इथे ए वर कट मारायचं आहे आणि अंतर चेंज न करता, कंपास मध्ये अंतर चेंज न करता असा बी वर कट मारायचा. त्याला उचलून घ्या आणि जिथे कट मारला तिथे ठेवा. आणि असं आता इथे कट मारा. थोडा मोठा कट मारा म्हणजे कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. उचलून घ्या, दुसऱ्या कटवर ठेवा. साईज चेंज करायची आपल्याला नाही. साईज चेंज करायची नाही. येथे कट मारा. बघा, हा झाला आपला अँगल बायसेक्टर. आता एक स्केल घेऊन व्यवस्थित या ए पॉइंट पासून तशी पास होणारी बरोबर त्यामधून एक फूट लंबी घ्यायची, म्हणजे व्यवस्थित दिसते डायग्राम. हा झाला आपला एक अँगल बायसेक्टर. म्हणजेच हा अँगल आणि हा अँगल कसा असेल? दोन्ही सारखे अँगल असतील. सिमिलरली दुसऱ्या अँगलवर करू आपण, म्हणजेच या अँगलवर. बघा, इथे ठेवा. ठीक आहे. छोटासा, जास्त मोठा.
ठीक आहे, एक वेळेस फिक्स झालं की मग हलवायचं नाही. ठीक आहे, कट केला, आता बिलकुल नाही हलवायचं. दुसऱ्या पॉईंटवर जायचं, दुसऱ्या रेवर कट करा, बिलकुल हलवायचं नाही आहे. उचलून एका जिथे कट केलं ना तिथे ठेवायचं आणि बरोबर मधात असं मधून एक अशी आर्क मारायचं. नंतर उचल्याचं, डिवायडर मध्ये नंतर चेंज झाला नाही पाहिजे. दुसरा जो पॉईंट आहे आपला आर्क, त्या पॉईंटवर ठेवायचा, व्यवस्थित त्याच पॉईंटवर असला पाहिजे, सब मागपुढे नसला पाहिजे. ठीक आहे, आणि एक कट मारायचं. बघा इतकं सोपी आहे. आणि इथनं काय ड्रॉ करायची आपल्याला, लाईन. स्केल घ्यायची, व्यवस्थित अशी जाणारी लाईन ड्रॉ करायची. पण हे पण दोघं झाले अँगल पास, म्हणजे हे जे दोन अँगल असतील ना, आता हे इक्वल झाले. ठीक आहे, आता दुसरं आपला एक लास्ट अँगल राहणार, इथे टच करायचं, साईज हलवायची नाही. एकदा फिक्स झाली ना, म्हणजे बघ एक कट येते, साईज तेच ठेवायची. दुसरा कट दुसऱ्या रेवर, नंतर याला उचलायचं, साईजला आता हात नाही लावायचा, इथे ठेवला, एक कट मारायचा, असा मोठा कट मारायचा, परत उचलायचं. साईज बिलकुल चेंज नाही झाली पाहिजे, काहीच त्याच्यामध्ये चेंजेस नसल्या पाहिजे. ठीक आहे, नाही तर मग ते गडबड होऊन जाते. आणि एक कट असा मारायचा झाला. आता डिवायडरला साईडला ठेवू, स्केल घ्यायची, सी पॉईंट पासून एकदम सरळ अशी येणारी, त्या क्रॉसला कट करणारी लाईन ड्रॉ करायची. या सी पॉईंट पासून असे बघा, तुम्ही जर सरळ काढले की बरोबर क्रॉस होते. ठीक आहे, बघा. तर हा जो पॉइंट आहे, ज्याचे तिन्ही रेज लाईन्स काय झाल्या, कट झाल्या, याला म्हणतो पॉइंट ऑफ कॉन्करन्स. काय म्हणतो आपण, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. याचे तीन जे लाईन्स आहे, याला काय म्हणतो आपण, कॉन्करंट लाईन. हे झाला प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. कशा प्रकारे आपण अँगल बायसेक्ट करून त्या प्रॉपर्टीज समजून घेतल्या. ठीक आहे, समजल्या व्यवस्थित. स्वतःहून एक तुम्ही ट्रायंगल घ्या आणि काय करायचं, ट्राय करायचं स्वतः. बघा आता, प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर. ठीक आहे, आपण अँगल बायसेक्टर, आता परपेंडिक्युलर बायसेक्टर, सेम टू सेम काय करायचं आपल्याला, अँगल, एक ट्रायंगल घ्यायचं, ट्रायंगल घेतला आणि याला परपेंडिक्युलर बायसेक्टर यूज करून बायसेक्ट करायचं. चला, टूल घ्या, कंपास घ्या, व्यवस्थित सगळं आधी आपण ट्रायंगलला नाव देऊ, ए, बी आणि सी. ए वर कंपास ठेवा. परपेंडिक्युलर बायसेक्टरसाठी मी सांगितलं अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स, अर्ध्यापेक्षा थोडं जास्त डिस्टन्स घ्यायचं, थोडं जास्त जास्त घेतलं. आता फिक्स झालं, मग आता हात नाही लावायचा. ठीक आहे, एक क्रॉस मारा इथे, आणि डिस्टन्स आता हल्लं नाही पाहिजे, एक क्रॉस मारायचा खाली, मारला. आता उचला, याला बी पॉइंटवर ठेवा, अंतर चेंज झालं पाहिजे नाही. ठीक आहे, एक क्रॉस मारा इथे आणि एक क्रॉस बघा इथे, कंपास साईडला ठेवा. आणि आता काय करा, आपल्याला लाईन ड्रॉ करा, बरोबर त्या पॉइंट मधून जाणारी लाईन तुम्हाला काय करायची, ड्रॉ करायची. थोडी व्यवस्थित आपली लाईन झालेली आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर झाली ना, परपेंडिक्युलर. आता हे झाली आपण AB वर लाईन पाडली, सिमिलरली आता BC वर लाईन पाडू.
तर बी वर पॉईंट ठेवा. ठीक आहे, बी वर अर्ध्याच्या थोडं जास्त अंतर ठेवा आणि याला काय करायचं, कट करायचं. हा झाला एक ॲरो, आणि एक ॲरो कुठे करायचं आपल्याला, खाली, म्हणजेच त्या साईड. झाला दुसरा ॲरो. काही नाही, मोठा ॲरो असला तरी. सी वर पॉईंट ठेवा, याला हलवायचं नाही. ठीक, डिस्टन्स त्यामधलं कमी जास्त झाला नाही पाहिजे. ठीक आहे, आता सी वर ठेवला, कट करा. कट नाही होत काही टेन्शन नाही, आपण परत बी वर करून त्याला ऍडजस्ट करू. आणि या जो आपला पॉईंट आहे याला कट करा. बघा इथे कट होते, आता हा कट झाला. परत याला बी वर घेऊन जा, जो कट होत नाही त्याला व्यवस्थित कट करा. तसा आणि इथं अशी एक लाईन जॉईन करा. बघा हा एक झालाय परपेंडिक्युलर लाईन. सिमिलरली आता राहिला काय, ए सी. चला ए सी वर पाडू. ए वर पॉईंट ठेवा, इथे एक आर्क मारा. आणि एक या साईडला आर्क. आर्क थोडा मोठाच पाडत जा, म्हणजे कसं कट होऊन जाते व्यवस्थित, नाही तर मग आपल्यालाच प्रॉब्लेम जातो. बघा हा जरा व्यवस्थित कट, आणि हा इथे कट नाही झाला, मग आपल्याला परत ए वर जावं लागेल. आणि ती जी लाईन आहे त्याला काय करावं लागेल, एक्सटेंड करावं लागेल, म्हणजे थोडं समोर आणखी टाकावं लागेल. अच्छा, ठीक ठीक आहे. बघा थोडासा एरर असतो इन्स्ट्रुमेंटमध्ये. आता कंपास साईडला ठेवा आणि एक लाईन जॉईन करा. याला म्हणतो आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ साइड ऑफ अ ट्रायंगल. आणि जो हा जो पॉईंट आहे ना, याला म्हणतो पॉईंट ऑफ कॉन्करन्स. ठीक आहे, तर आपण याच्या आधी काय शिकलो, अँगल कसे बायसेक्ट करून आपण पॉईंट ऑफ कॉन्करन्स फाइंड करू शकतो, आणि त्याला म्हणतो आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर. ठीक आहे, याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करू माहिती काय, प्रॅक्टिस सेट जो आहे ना, फर्स्ट प्रॅक्टिस सेट तो कम्प्लीट करू, आणि समोर फर्दर आणखी समजून घेऊ व्यवस्थित. सर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. So thank you so much for watching this video. Have a nice day.